गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत रेशो ॲनालिसिस, म्हणजेच ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. तर रेशो ॲनालिसिसचे प्रॉब्लेम आपले चालू आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की रेशो सोडवण्याची टेक्निक काय. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रॉब्लेम बघा. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ अशोका लिमिटेड अकोला कॅल्क्युलेट्स द फॉलोइंग रेशोज. आपल्याला 5 रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलेले: करंट रेशो, लिक्विड रेशो, करंट असेट टू फिक्स असेट रेशो, डेप्ट टू इक्विटी रेशो आणि कॅपिटल गिअरिंग रेशो. म्हणजे 2-3 नवीन रेशो आजच्या लेक्चरला आपण सॉल्व करणार आहोत, म्हणून व्यवस्थितपणे समजा आणि बघा आणि समजून घ्या. करंट रेशो आणि लिक्विड रेशो भरपूर वेळेस आपण आत्तापर्यंत कॅल्क्युलेट केला. आपल्याला फक्त प्रश्नामध्ये बॅलन्स शीट दिली, याचा अर्थ हे सगळे रेशो फक्त बॅलन्स शीटच्या आधारे सॉल्व केले जाणार. आणि कसे? तर आपण करंट रेशो पहिले सोडूया. करंट रेशो सोडवताना तुम्हाला माहिती आहे, करंट रेशोचा आपण फॉर्म्युला लिहिणार. मग पहिला रेशो आपण सोडूया, इथं लिहूया करंट रेशो. सगळ्यात अगोदर करंट रेशोचा फॉर्म्युला लिहा. करंट रेशोचा फॉर्म्युला आता तुम्हाला माहित झालेला आहे, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. सगळ्यात अगोदर फॉर्म्युला लिहायचा आहे आणि फॉर्म्युलानुसार अगोदर करंट असेट आणि नंतर करंट लायबिलिटीज टोटल करायची आहे. मग पुढच्या ओळीवर आपण करंट असेट्स पहिल्यांदा टोटल करूया. करंट असेट्स, करंट असेट असतात असेट साईडला. मग असेट साईडला 2 असेट आहे, फिक्स असेट आणि करंट असेट. आपल्याला फक्त करंट असेट घ्यायचे. करंट म्हणजे शॉर्ट टर्मसाठी वापरलेले असेट. मग गुडविल, गुडविल फिक्स असेट आहे. प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट आहे. लँड अँड बिल्डिंग फिक्स असेट आहे. फर्निचर सुद्धा फिक्स असेट आहे. आपल्याला करंट असेट पाहिजे. मग गुडविल, प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर इग्नोर करा, कारण त्या फिक्स असेट आहे. करंट असेट कोणत्या? इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. बिल्स रिसिवेबल, डेटर्स, बँक, कॅश आणि बँक आपल्या करंट असेट आहे. आणि इन्व्हेस्टमेंट करंट असेट केव्हा होईल? जेव्हा शॉर्ट टर्ममध्ये सांगितलं असेल तेव्हाच. इन्व्हेस्टमेंट जर लॉंग टर्म सांगितलं तर ती करंट असेट होणार नाही. मग आता इथं विद्यार्थी मित्रांनो, इन्व्हेंटरी, बिल्स रिसिवेबल, डेटर्स, बँक आणि इन्व्हेस्टमेंट एवढ्या करंट असेट आलेले आहे. तुम्ही डायरेक्ट टोटल लिहून डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये टोटल टाकू शकतात किंवा असं डिटेलमध्ये सोडवायचं असेल तर डिटेलमध्ये पण सोडू शकतात. मग करंट असेट कोणकोणत्या? पहिली आहे इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीची अमाऊंट आहे, प्रॉब्लेम बघू शकता तुम्ही, इन्व्हेंटरीची अमाऊंट आहे 6 लाख, 6 लाख. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, करंट असेट आहे. बिल्स रिसिवेबल सुद्धा करंट असेट आहे. शॉर्टमध्ये लिहिलं आपण बिल्स रिसिवेबल 30,000. सगळ्या करंट असेट एका खाली एक लिहा आणि टोटल करा. बिल्स रिसिवेबल नंतर डेटर्स सुद्धा करंट असेट आहे. सन्ड्री डेटर्स, सगळ्या करंट असेटची टोटल करायची आहे. सन्ड्री डेटर्स आहे 1,50,000. डेटर्स नंतर विद्यार्थी मित्रांनो आहे बँक. बँक सुद्धा आपली करंट असेट आहे. मग बँक लिहा. बँक दिलेली आहे 2 लाख. आणि लास्ट इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म सांगितलेलं आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट करंट असेटमध्ये आपण घेणार. लॉंग टर्म सांगितलं तर इन्व्हेस्टमेंट घेऊ नका. शॉर्ट टर्म म्हणजे करंट असेट. मग इन्व्हेस्टमेंट इथे आपण घेऊया. इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म आहे म्हणून आपण घेतलंय शॉर्ट टर्म आणि ती दिलेली आहे 20,000. सगळ्या करंट असेट आपण घेतल्या, टोटल करा. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 9 आणि हे 80 आणि 1 20 म्हणजे 10 लाख. टोटल येते 10 लाख. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे, कॅल्क्युलेटरवर करू शकता तुम्ही चेक. मग याला नाव द्या करंट असेट. करंट असेट्स आपल्याला मिळाला 10 लाख. आता कॅल्क्युलेट करूया करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज
करंट लायबिलिटीज आपल्याला मिळतील लायबिलिटी साईडला. मग लायबिलिटी साईडला पहिलं दिलं इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, प्रॉफिट, हे सर्व ओनरचे फंड आहे, ओनरची इक्विटी आहे किंवा शेअर होल्डरचे फंड आहे, ते काही करंट लायबिलिटी नाही. मग इक्विटी शेअर कॅपिटल सोडा, प्रेफरन्स शेअर सोडा, जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस हे सर्व सोडा, कारण ते शेअर होल्डरचे फंड आहे, ते करंट लायबिलिटी नाही. प्रोव्हिजन फॉर टॅक्स आपली करंट लायबिलिटी आहे. बिल्स पेबल करंट लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट करंट लायबिलिटी आहे. क्रेडिटर्स करंट लायबिलिटी आहे. डिबेंचर करंट लायबिलिटी नाही, डिबेंचर लॉंग टर्म लायबिलिटी आहे. मग करंट लायबिलिटी कोणकोणत्या? बिल्स पेबल, प्रोव्हिजन फॉर टॅक्स, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स, 4 करंट लायबिलिटी दिल्या. चौघांची टोटल लिहा. मग पहिला आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्स दिलेला आहे 1,76,000. जितक्या पण करंट लायबिलिटी साईडला आल्या सगळ्या ॲड करा. त्याच्यानंतर बिल्स पेबल, शॉर्टमध्ये आपण लिहूया बिल्स पेबल. बिल्स पेबल आहे 1,24,000. ॲड करा सगळ्या करंट लायबिलिटी. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा करंट लायबिलिटी आहे, ती पण ॲड करा. बँक ओव्हरड्राफ्ट, जितक्या करंट लायबिलिटी असतील तितक्या ॲड करा. बँक ओव्हरड्राफ्ट आहे 20,000. त्याच्यानंतर क्रेडिटर सुद्धा करंट लायबिलिटी आहे, मग लिहा सन्ड्री क्रेडिटर्स. ती दिलेली आहे 80,000. आणि डिबेंचर दिले. डिबेंचर करंट लायबिलिटीमध्ये कधीच रेकॉर्ड करू नका. डिबेंचर ही लायबिलिटी आहे, परंतु ती लॉंग टर्म लायबिलिटी आहे, शॉर्ट टर्म नाही. मग एवढ्या करंट लायबिलिटी झाल्या, टोटल करा. टोटल किती? 1,76 आणि 1,24, 3 लाख, आणि हे 1 लाख, 4 लाख. कॅल्क्युलेटरवर तुम्ही चेक करू शकता. टोटल आली 4 लाख. याला नाव द्या करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज. आता आपण करंट असेट पण सोडवल्या, करंट लायबिलिटी पण सोडवल्या. आता करंट असेट आणि करंट लायबिलिटीची व्हॅल्यू जर मिळाली तर डायरेक्ट रेशो कॅल्क्युलेट करा. मग करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. मग नेक्स्ट लाईन, करंट असेट किती? 10 lakhs डिवायडेड बाय करंट लायबिलिटी किती? 4 lakhs. मग करा डिवाइड, कॅल्क्युलेटरवर करा. किती येणार? 4 दुने 8 आणि ते 5, 0.5 म्हणजे 2.5. 2.5 आणि पुढे आपल्याला 1 अटॅच करायचं आहे. आपण 1 अटॅच करत असतो रेशो आल्यानंतर, कारण आपल्याला प्रपोर्शन दाखवायचं आहे, कोरिलेशन दाखवायचं आहे करंट असेटचं आणि करंट लायबिलिटीचं. मग करंट रेशो आला 2.5:1. करंट रेशो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आलेला आहे 2.5:1. या पद्धतीने आपण करंट रेशो कॅल्क्युलेट केला. तुम्ही डायरेक्ट सूत्र लिहिल्यानंतर तुम्हाला जर शॉर्टकट सोडवायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट करंट असेट तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर टोटल करा. करंट असेट, इन्व्हेंटरी, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स, बँक आणि इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म सगळ्यांची टोटल करा. डायरेक्ट लिहा 10 लाख. त्याच्यानंतर करंट लायबिलिटी ज्या ज्या तुम्हाला वाटतात त्यांची टोटल करा. डायरेक्ट लिहा 4 लाख आणि रेशो कॅल्क्युलेट करा. एवढं लिहिण्याची काही गरज नाही, परंतु डिटेलमध्ये तुम्हाला समजावं म्हणून आपण मी इथं दाखवत आहे कोणत्या करंट असेट, कोणत्या करंट लायबिलिटी. एक्झाममध्ये तुम्ही डायरेक्ट करंट असेट, करंट लायबिलिटीच्या डायरेक्ट टोटल करा आणि डायरेक्ट रेशो काढा. दुसरा रेशो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेट करायचा आहे लिक्विड रेशो. मग कॅल्क्युलेट करूया आपण लिक्विड रेशो. दुसरा रेशो आपण कॅल्क्युलेट करूया लिक्विड रेशो. लिक्विड रेशोलाच म्हणतात क्विक रेशो किंवा ॲसिड टेस्ट रेशो. सगळ्यात अगोदर रेशोचा फॉर्म्युला लिहायचा. क्विक असेट किंवा लिक्विड असेट, क्विक असेट्स डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज. आणि एकदा तुम्ही करंट रेशो सोडवला तर त्याच्यावरून क्विक रेशो सोडवणं खूप इझी आहे. फक्त क्विक असेट आणि क्विक लायबिलिटीज तुम्हाला काढायचे आहे. मग आपण पहिले काढू क्विक लायबिलिटीज कॅल्क्युलेट करू. क्विक असेट्स कॅल्क्युलेट करूया आपण. क्विक असेट्स म्हणजे काय तर सगळ्या करंट असेट मायनस स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. मग इथं लिहा करंट असेट्स मायनस स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. मग आपल्याकडे फक्त स्टॉक आलेली, प्रीपेड एक्सपेन्सेस नाही आहे. मग इथं तुम्ही लिहा मायनस इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. मग पुढच्या ओळीवर करंट असेट तुम्ही काढलेले आहे अगोदरच्या रेशोमध्ये. करंट असेट किती? 10 लाख. मग तुम्ही फॉर्म्युलामध्ये घ्या, करंट असेट आहे 10 लाख
आणि करंट असेटमधून फक्त स्टॉक बाजूला काढा, स्टॉक वजा करा, वजा केल्यानंतर आपल्याला मिळणार क्विक असेट. मग स्टॉक किती बघा, स्टॉक इन्व्हेंटरी किती आहे 6 लाख. मग 6 लाख आपल्याला वजा करायचे आहे करंट असेटमधून. आता 10 लाख मधून 6 लाख गेले, शिल्लक राहिले 4 लाख. आणि हे 4 लाख झाले आपले कोणते असेट्स, क्विक असेट्स. मग क्विक असेट्स आपण कॅल्क्युलेट केले 4 लाख. तसंच आता क्विक लायबिलिटीज कॅल्क्युलेट करूया. क्विक लायबिलिटीज. मग क्विक लायबिलिटीज कशा कॅल्क्युलेट करायच्या, करंट लायबिलिटी घ्यायच्या आणि त्याच्यातून बँक ओव्हरड्राफ्ट वजा करायचं, बस एवढंच करा. मग करंट लायबिलिटी घ्या, करंट लायबिलिटीज मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. मग करंट लायबिलिटीज आपण सोडवलेले आहे करंट रेशोमध्ये. बघा इथं करंट लायबिलिटीज किती, तर करंट लायबिलिटी आहे 4 लाख. मग लिहा 4 लाख. करंट लायबिलिटीमधून फक्त बँक ओव्हरड्राफ्ट आणि ॲक्रूड एक्सपेन्सेस वजा करायचे. मग इथं फक्त बँक ओव्हरड्राफ्ट आलं, ॲक्रूड एक्सपेन्सेस नाही आलं. बँक ओव्हरड्राफ्ट किती 20,000. मग करा वजा. 4 लाख मधून 20,000 वजा होतील, शिल्लक राहिले 3,80,000. आणि हे 3,80,000 झाले आपले काय, क्विक लायबिलिटीज. मग या पद्धतीने आपण क्विक लायबिलिटीज कॅल्क्युलेट केलेले आहे. करंट असेटमधून स्टॉक वजा केला की क्विक असेट मिळतात आणि करंट लायबिलिटीमधून बँक ओव्हरड्राफ्ट वजा केले की क्विक लायबिलिटी आपल्याला मिळते. क्विक असेट पण मिळाल्या, क्विक लायबिलिटी पण मिळाल्या, भागाकार करा. मग क्विक असेट किती 4 लाख भागिले क्विक लायबिलिटीज किती 3,80,000. मग कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे, पॉईंटमध्ये त्याचं उत्तर येणार. मग कॅल्क्युलेटर बघा, 4 लाख भागिले 3,80,000. उत्तर आलेलं आहे 1.05. उत्तर आलेलं आहे 1.05. आणि आलेल्या उत्तराला आपण ॲज टू 1 पुढे अटॅच करतो. मग क्विक रेशो किंवा लिक्विड रेशो आपला किती आला 1.05 ॲज टू 1. 1.05 आणि 1 असा आपला क्विक रेशो आलेला आहे, लिक्विड रेशो आलेला आहे. इतना इजीली अपन लिक्विड रेशो कैलकुलेट करू सकता. लिक्विड रेशो कैलकुलेट करने के लिए सिर्फ लिक्विड रेशो का पहले फॉर्मूला लिखिए, क्विक असेट डिवाइडेड बाय क्विक लायबिलिटी. क्विक असेट और क्विक लायबिलिटीज पहले कैलकुलेट कीजिए. क्विक असेट्स कैसे कैलकुलेट करेंगे, क्विक असेट्स मतलब करंट असेट, और करंट असेट्स में से सिर्फ हमें स्टॉक या प्रीपेड एक्सपेंसेस हमें सिर्फ माइनस करनी है. फिर करंट असेट माइनस स्टॉक, इतना करने के बाद में हमें जो क्या मिलेगा वो क्या मिलेगा, क्विक असेट्स. फिर करंट असेट हमने कैलकुलेट किए हैं ऑलरेडी करंट रेशो में. करंट रेशो में अपने करंट असेट्स कितने हैं 10 लाख. फिर करंट असेट्स लिखिए 10 लाख माइनस सिर्फ क्या करना है इन्वेंट्री. फिर इन्वेंट्री की वैल्यू कितनी है 6 लाख. फिर 10 लाख में से 6 लाख माइनस करने के बाद में जितनी भी वैल्यू बचेंगी वो हमारी क्या होंगी, क्विक असेट्स. वैसे ही हमें क्विक लायबिलिटीज कैलकुलेट करनी है. क्विक लायबिलिटीज मतलब करंट लायबिलिटी, और करंट लायबिलिटी में से सिर्फ बैंक ओवरड्राफ्ट और एक्रूड एक्सपेंसेस माइनस करने हैं. मोस्टली बैंक ओवरड्राफ्ट हमें माइनस करने होते हैं. फिर करंट लायबिलिटीज की वैल्यू हमने कैलकुलेट कर रखी है ऑलरेडी करंट रेशो में. करंट लायबिलिटीज है 4 लाख. फिर 4 लाख में से सिर्फ बैंक ओवरड्राफ्ट माइनस करने हैं. बैंक ओवरड्राफ्ट है 20,000. फिर 4 लाख में से 20,000 हम माइनस करेंगे. बची हुई वैल्यू जो है 3,80,000 वो हमारी होंगी क्विक लायबिलिटीज. अभी क्विक असेट और क्विक लायबिलिटी दोनों भी वैल्यू मिलने के बाद में सिर्फ रेशो के अकॉर्डिंग डिवाइडेशन करना है और रेशो कैलकुलेट करना है. तो क्विक रेशो हमारा कितना आया है 1.05 एज टू 1. तर या पद्धतीने 2 रेशो आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. तिसरा रेशो जो आज नव्याने आपण कॅल्क्युलेट करणार तो आहे करंट असेट टू फिक्स असेट रेशो. करंट असेट टू फिक्स असेट रेशो. कोणताही रेशो सोडवताना अगोदर फॉर्म्युला लिहा. आता इथं को रिलेशन आहे 2 असेटचा, करंट असेट आणि फिक्स असेट. खूप सोपं आहे. जेव्हा 2 असेटचं को रिलेशन सांगितलं त्या 2 असेटचं डिवायडेशन करायचं. पहिली असेट कोणती सांगितली, करंट असेट. मग सूत्र काय तयार होणार, करंट असेट डिवाइडेड बाय फिक्स असेट. या पद्धतीने आपण रेशो तयार करणार. रेशो काय तयार झाला, करंट असेट डिवाइडेड बाय फिक्स असेट. आता 2 असेटचं कोरिलेशन आहे, रेशो एकदम सिंपल आपण तयार करणार. करंट असेट डिवाइडेड बाय फिक्स असेट.
दोन्हींची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. करंट असेटची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केलेली करंट रेशोमध्ये. करंट असेट किती आहे आपल्या 10 लाख. मग घ्या करंट असेटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 10 लाख. करंट असेट किती आहे 10 लाख. आता फिक्स असेट एका खाली एक लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट टोटल करा. फिक्स असेट कोणकोणते आहे? गुडविल. मग घ्या गुडविल. मग गुडविल घ्या 5 लाख फिक्स असेट आहे. प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट 6 लाख, कॅल्क्युलेटरवर ॲड करा. लँड अँड बिल्डिंग सुद्धा फिक्स असेट आहे 7 लाख, ॲड करा. फर्निचर सुद्धा फिक्स असेट आहे 1 लाख. मग 5 आणि 6 11, 11 आणि 7 18, 18 आणि 1 19. टोटल फिक्स असेट किती झाल्या? 19 लाख. तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करा. फिक्स असेट 19 लाख, करंट असेट 10 लाख. डिवायडेशन करा. मग 10 लाख डिवायडेड बाय 19 लाख. दहा लाख डिवायडेड बाय 19 लाख. उत्तर पॉईंटमध्ये आला 0.52. मग आपलं उत्तर आलेलं आहे 0.52 आणि पुढे अटॅच करायचा ॲज टू 1. जेव्हा जेव्हा आपण बॅलन्स शीटचे रेशो कॅल्क्युलेट करतोय, कोरिलेशन दाखवतोय, पुढं ॲज टू 1 अटॅच करायचा आहे. मग 0.52 ॲज टू 1 असा आपला रेशो आलेला आहे. कोणता रेशो आलेला आहे हा? करंट असेट टू फिक्स असेट रेशो. फिक्स असेट टू करंट असेट सांगितलं तर पहिले फिक्स असेट घ्या, त्याला डिवाइड करा करंट असेट. जी असेट अगोदर सांगणार ती अगोदर घ्या आणि त्याला डिवाइड करा दुसऱ्या असेटने. तर करंट असेट आणि फिक्स असेट दोघांचं रिलेशन सांगितलं तर या पद्धतीने रेशो तुम्हाला तयार करता आला पाहिजे. करंट असेट डिवायडेड बाय फिक्स असेट. आता चौथा रेशो. मग चौथा रेशो आपण कॅल्क्युलेट करूया. चौथा रेशो सांगितलेला आहे डेप्ट टू इक्विटी रेशो. बघा परत कोरिलेशन डेप्टचा इक्विटी सोबत. डेप्ट टू इक्विटी रेशो. मग तुम्हाला सगळ्यात अगोदर फॉर्म्युला पार्ट पाहिजे. फॉर्म्युला माहीत असेल तरच सोडू शकतात. मग डेप्ट आणि इक्विटी रेशो यांचा भागाकार करायचा. मग रेशोचं सूत्र आहे टोटल डेप्ट अपॉन टोटल डेप्ट अपॉन नेटवर्थ म्हणा किंवा ओनर्स इक्विटी म्हणा. नेटवर्थ किंवा ओनर्स इक्विटी. मग आपण लिहूया नेटवर्थ. तुम्हाला फॉर्म्युला शिकवलेला बघा, आपण फॉर्म्युला बघूया डेप्ट इक्विटी रेशोचा. टोटल डेप्ट अपॉन नेटवर्थ. डेप्ट टू इक्विटी रेशोचा फॉर्म्युला आहे डेप्ट इक्विटी टोटल डेप्ट अपॉन नेटवर्थ किंवा यालाच ओनर्स इक्विटी सुद्धा म्हणतात. मग यानुसार तुम्ही पहिले फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला आपण तयार केला टोटल डेप्ट डिवायडेड बाय नेटवर्थ. काय फॉर्म्युला तयार केला? टोटल डेप्ट डिवायडेड बाय नेटवर्थ. टोटल डेप्ट म्हणजे कर्ज. टोटल डेप्ट म्हणजे काय? कर्ज. आणि नेटवर्थ म्हणजे शेअर होल्डरचे फंड. हे दोन्ही पण व्हॅल्यू नोट डाऊन करून ठेवा. जेव्हा जेव्हा डेप्ट इक्विटी रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करणार तेव्हा या दोन्ही पण सूत्रामध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन फक्त आणि फक्त लायबिलिटी साईडला मिळणार. कुठे मिळणार? लायबिलिटी साईड. नोट डाऊन करून ठेवा. फक्त लायबिलिटी साईड. मग लायबिलिटी साईडला जायचं आणि टोटल कर्ज कोणकोणते आहे ते घ्यायचे. मग टोटल डेप्ट किती? टोटल डेप्ट बघा, कर्ज कोणते? शेअर कॅपिटल कर्ज नाही, रिझर्व्ह कर्ज नाही, प्रॉफिट अँड लॉस कर्ज नाही, प्रोव्हिजन फॉर टॅक्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, संडी क्रेडिटर्स या तर करंट लायबिलिटी आहे. मग कर्ज कोणता आहे? फक्त एकच आहे 12% डिबेंचर. 12% डिबेंचर हा आपला कर्ज आहे आणि त्याची व्हॅल्यू दिलेली 5 लाख. मग आपल्याला टोटल डेप्टची व्हॅल्यू माहीत झाली 5 लाख, पण आपल्याला नेटवर्थ नाही माहीत. आपल्याला नेटवर्थ माहीत नाही. मग नेटवर्थ डायरेक्ट तुम्ही कॅल्क्युलेटरवर पण घेऊ शकतात किंवा डिटेलमध्ये सोडवायचं असेल तर डिटेलमध्ये दाखवतोय. टोटल डेप्ट मध्ये फक्त काय येणार? टोटल डेप्ट मध्ये येणार फक्त डिबेंचर 12% डिबेंचर, बाकी काहीच नाही आहे. आणि त्या किती आहे? 5 लाख. अजून टोटल डेप्ट मध्ये लॉंग टर्म लोन वगैरे दिले तर ते सुद्धा येतात, पण इथं फक्त डिबेंचर दिले. आता दुसरी इन्फॉर्मेशन आपण नेटवर्थ कॅल्क्युलेट करूया. नेटवर्थ. मग नेटवर्थ म्हणजे शेअर होल्डरचा फंड, शेअर होल्डरचा कॅपिटल. मग नेटवर्थमध्ये काय काय येतं? शेअर होल्डरचा इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, त्याच्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस आणि प्रॉफिटचा बॅलन्स. हे सर्व तुमचं ओनरचं फंड आहे. म्हणजे जे काही शेअर होल्डर त्याचे फंडमध्ये काय काय येणार नोट डाऊन करून ठेवा किंवा मी तुम्हाला शिकवलेलं पण बघा नेटवर्थमध्ये काय काय येतं. नोट बघा तुम्ही, नोट्स आपण घेतली होती. टोटल डेप्टमध्ये कर्ज म्हणजे काय काय येतात? लॉंग टर्म लोन, शॉर्ट टर्म लोन, डिबेंचर आणि मॉर्गेज बिल वगैरे. इथं फक्त डिबेंचर आलं होतं म्हणून आपण तेवढंच घेतलं. त्याच्यानंतर
नेटवर्थमध्ये काय येतं, नेटवर्थ म्हणजे प्रोप्रायटर फंड, त्याच्यामध्ये काय काय येतं मी शिकवलेलं आहे. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस आणि प्रॉफिटचा बॅलन्स. मग लायबिलिटी साईडला जा, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व्ह फंड वगैरे घ्या. मग इक्विटी शेअर कॅपिटल 10 लाख. मग नेटवर्थमध्ये काय काय येणार घ्या, लिहू शकता तुम्ही डिटेलमध्ये. इक्विटी शेअर कॅपिटल किती 10 लाख. त्याच्यानंतर अजून कोणता, प्रेफरन्स शेअर कॅपिटल 6% प्रेफरन्स शेअर, 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. कॅपिटल तो आहे 5 लाख. त्याच्यानंतर रिझर्व वगैरे, जनरल रिझर्व सगळे ॲड करायचे. जनरल रिझर्व, मग जनरल रिझर्व आहे 1 लाख. आणि प्रॉफिटचा बॅलन्स सुद्धा तुमचा रिझर्व आहे, प्रॉफिट अँड लॉस 4 लाख. प्रॉफिट अँड लॉस 4 लाख. टोटल करा, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16, 16 आणि 4 20. टोटल किती आले 20 लाख, 20 लॅक्स. आणि हे आहे आपला नेटवर्थ किंवा याला म्हणा शेअर होल्डर्स फंड. मग नेटवर्थ सुद्धा आपल्याला मिळाला किती 20 लाख. नेटवर्थमध्ये काय येतं, शेअर कॅपिटल आणि रिझर्व आणि सरप्लस. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल दोन्ही घ्यायचे. रिझर्व वगैरे प्रॉफिट वगैरे सांगितले ते सगळे घ्या. नेटवर्थ सुद्धा लायबिलिटी साईडलाच मिळणार आणि टोटल डेप्ट म्हणजे कर्ज सुद्धा लायबिलिटी साईडलाच मिळणार. कर्जामध्ये शॉर्ट टर्म लोन, लॉंग टर्म लोन आणि डिबेंचर येतात. इथं फक्त डिबेंचर आलं होतं, फक्त डिबेंचर घ्या. आता आपल्याला टोटल डेप्ट किती 5 लाख, नेटवर्थ किती 20 लाख, दोन्ही पण माहीत झाले. सूत्रानुसार भागाकार करा. मग पुढच्या ओळीवर टोटल डेप्ट 5 लाख भागिले नेटवर्थ किती 20 लाख. मग करा कॅल्क्युलेटरवर, 5 लाख भागिले 20 लाख. उत्तर पॉईंटमध्ये आलं 0.25. उत्तर किती आलं 0.25 आणि पुढे आपण अटॅच करणार 1. मग उत्तर आपलं आलं 0.25 ॲज टू 1. तर या पद्धतीने आपण रेशो कॅल्क्युलेट केला. डेप्ट इक्विटी रेशो परीक्षेमध्ये येतो, नोट डाऊन करून ठेवा आपण कसा कॅल्क्युलेट केला. डेप्ट इक्विटी रेशो खूप सोपा आहे. डेप्ट इक्विटी रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर फक्त लायबिलिटी साईड चेक करा आणि लायबिलिटी साईडमध्ये टोटल डेप्ट म्हणजे कर्ज म्हणजे डिबेंचर, लॉंग टर्म लोन, शॉर्ट टर्म लोन, यापैकी जे येणार ते घ्या. डिबेंचर आलं, फक्त डिबेंचर घ्या 5 लाख. त्याच्यानंतर नेटवर्थमध्ये काय येतं, नेटवर्थ म्हणजे शेअर होल्डरचा फंड. मग त्याच्यामध्ये शेअर होल्डरचे कॅपिटल येतात, दोन्ही कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. त्या व्यतिरिक्त जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉसचे बॅलन्स हे सुद्धा शेअर होल्डरच्या फंडमध्येच येतात. मग त्यांची टोटल करा आणि ते आले 20 लाख. मग त्या पद्धतीने रेशो कॅल्क्युलेट करा. या पद्धतीने तुम्ही डेप्ट इक्विटी रेशो कॅल्कुलेट करू शकतात. दोस्तों डेप्ट इक्विटी रेशो भी एग्जाम में बार बार आने वाला रेशो है, बहुत इंपॉर्टेंट रेशो है. आप लोगों को सिंपली टेक्निक से इसको कैलकुलेट करते आना चाहिए. डेप्ट इक्विटी रेशो सॉल्व करते वक्त पहले फॉर्मूला लिखिए. डेप्ट इक्विटी रेशो का फॉर्मूला है टोटल डेप्ट डिवाइडेड बाय नेटवर्थ. अब एक लॉजिक बताता हूँ आप लोगों को, सिंपल सा लॉजिक है. जब भी हम लोग डेप्ट इक्विटी रेशो कैलकुलेट करेंगे सिर्फ बैलेंस शीट की लायबिलिटी साइड को देखेंगे. बैलेंस शीट की लायबिलिटी साइड को देखना है और बैलेंस शीट के लायबिलिटी साइड के अकॉर्डिंग हमें डेप्ट इक्विटी रेशो कैलकुलेट करना है. कैसे, तो डेप्ट इक्विटी रेशो के फॉर्मूले में 2 इंफॉर्मेशन दी हुई है, टोटल डेप्ट और नेटवर्थ. तो पहले हमें पता होना चाहिए टोटल डेप्ट क्या है. टोटल डेप्ट मीन्स बोरोइंग ऑफ द कंपनी, बोरोइंग ऑफ द फर्म. बोरोइंग मीन्स कर्जा, जो कुछ भी जितने भी लोन्स होंगे, जितना भी कर्जा बिजनेस का होगा उसे हम कहेंगे टोटल डेप्ट. फिर टोटल डेप्ट्स में लोन आते हैं, लॉन्ग टर्म लोन, शॉर्ट टर्म लोन प्लस डिबेंचर्स. ये सब हमारे टोटल डेप्ट्स है. फिर यहाँ पर सिर्फ डिबेंचर आए हैं, बाकी कुछ भी नहीं है. फिर डिबेंचर हम टोटल डेप्ट्स में लेंगे, 12% डिबेंचर 5 लाख. इसके अलावा कुछ भी नहीं है, मतलब टोटल डेप्ट कंप्लीट हो गए 5 लाख. उसके बाद में नेटवर्थ कैलकुलेट करना है. नेटवर्थ क्या है, नेटवर्थ मीन्स शेयर होल्डर्स फंड, शेयर होल्डर्स कैपिटल किंवा या उसको हम बोल सकते हैं ओनर्स इक्विटी. जितना भी हमारे जो कोई भी शेयर होल्डर्स है, जो कोई भी ओनर्स है, उसके फंड को हम बोलते हैं नेटवर्थ. इसमें क्या क्या आता है, तो नेटवर्थ में मेजरली क्या क्या आएगा, शेयर कैपिटल. दोनों कैपिटल हम इसमें कैलकुलेट करेंगे, इक्विटी शेयर कैपिटल, प्रेफरेंस शेयर कैपिटल. इसके अलावा इसमें रिजर्व एंड सरप्लस का बैलेंस भी आएगा, प्रॉफिट एंड लॉस का बैलेंस दिया हुआ होगा तो वो भी आएगा.
तो यहाँ पर देखिए इक्विटी शेयर कैपिटल है, प्रेफरेंस शेयर कैपिटल है, जनरल रिजर्व है और प्रॉफिट एंड लॉस है। ये चारों भी हमारे नेटवर्थ में काउंट होंगे। हम चारों की टोटल करेंगे, टोटल करने के बाद हमें नेटवर्थ की अमाउंट मिलेंगी 20 लाख। अभी नेटवर्थ भी पता चल गया, टोटल डेप्ट्स भी पता चल गए। फिर हमें रेशो के अकॉर्डिंग सॉल्व करना है, टोटल डेप्थ डिवाइडेड बाय नेटवर्थ, और हमारा रेशो आएगा 0.25 और आगे हमें सिर्फ 1 अटैच करना है, 0.25:1। तर खूप महत्त्वाचा रेशो आहे जो परीक्षेमध्ये विचारला जातो। टोटल डेप्ट आणि नेटवर्थ या सूत्राच्या आधारे डेप्ट इक्विटी रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात, फक्त लायबिलिटी साईड बघायची। शेवटचा रेशो कॅपिटल गिअरिंग रेशो, हा रेशो सुद्धा एक्झाममध्ये येतोय। मग पाचवा रेशो शेवटचा कॅपिटल गिअरिंग रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो। पहिले तर कॅपिटल गिअरिंग रेशोचा सूत्र लिहा। मग सूत्र काय? फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स लिहा किंवा सिक्युरिटी लिहा, काही लिहा चालते। फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स डिवाइडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्स अँड सरप्लस। फॉर्म्युला पार्ट असणं खूप गरजेचं आहे, रिझर्व्स अँड सरप्लस। जर फॉर्म्युला माहीत नसेल तर तुम्ही सोडू शकत नाही। मग अगोदर कॅपिटल गिअरिंग रेशोचा फॉर्म्युला लिहा। फॉर्म्युला आहे फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स डिवाइडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस। आता सगळ्यात अगोदर या दोन व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का? जर अवेलेबल असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू लिहा, मग अवेलेबल नसेल तर कॅल्क्युलेट करा। मग फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स आपल्याला माहीत पाहिजे, याच्यात काय येतं? तर फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंडमध्ये 3 कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवले होते, नोट्स माहिती आहे तुम्हाला। पहिला आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल, दुसरा आहे लोन आणि तिसरा आहे डिबेंचर। हे तिन्हीच्या तिन्ही घटक कशामध्ये येतात? फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स। नोट्स तुम्ही बघू शकतात, नोट्समध्ये मी इथं शिकवलेले आहे फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स। मग फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स इथं आपण जेव्हा रेशो घेतला होता कॅपिटल गिअरिंग रेशो, तेव्हा आपण इथं घेतलेला आहे बघा कॅपिटल गिअरिंग रेशोमध्ये। इथं आपण शॉर्ट प्रॉब्लेम छोटा करूया। कॅपिटल गिअरिंग रेशोमध्ये तुम्ही इथं बघू शकतात फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्समध्ये काय येतं? प्रेफरन्स शेअर कॅपिटल, लोन्स आणि डिबेंचर। मग प्रेफरन्स शेअर कॅपिटल, लोन्स आणि डिबेंचर या तिघांचं मिळून आपलं तयार होतं काय? फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स। मग फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स म्हणजे काय? प्रेफरन्स शेअर कॅपिटल, लोन आणि डिबेंचर या तिघांची टोटल म्हणजे फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड। मग आपल्या प्रॉब्लेममध्ये या रेशो कॅल्क्युलेट करतोय आपण। तर फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्समध्ये काय काय येतं लिहून घ्या, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, लोन आणि डिबेंचर। तर इथं काय काय आलं? आता अजून एक लॉजिक सांगतो, कॅपिटल गिअरिंग रेशो सुद्धा फक्त आणि फक्त लायबिलिटी साईड बघूनच सोडवायचं। कॅपिटल गिअरिंग रेशो सुद्धा लायबिलिटी साईड बघायची आणि सोडवायचं, असेटला बघू सुद्धा नका। मग फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंडमध्ये येतो पहिला प्रेफरन्स शेअर कॅपिटल, आहे का? आहे, लिहून घ्या। मग आपण पहिले कॅल्क्युलेट करूया फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स। मग आपण इथं लिहूया फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स आपण कॅल्क्युलेट करूया। फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स किंवा सिक्युरिटी त्याला म्हणा। मग याच्यामध्ये येणार 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल जो प्रॉब्लेममध्ये दिलाय तो आहे 5 लाख। याच्यानंतर येणार लोन, लॉंग टर्म लोन। लोन्स आहे का दिलेले? नाही दिले, फक्त लायबिलिटी साईड बघायचं, लोन सोडा। तिसरा कोणता? डिबेंचर। डिबेंचर आहे का? आहे। मग ॲड करा 12% डिबेंचर। डिबेंचर्स आपण घ्या आणि ॲड करा, ते दिलेले आहे 5 लाख। म्हणजे याच्यात 3 घटक येतात, पण प्रॉब्लेममध्ये 2च आले। कोणते 3 येतात? प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे, लोन नाही सोडून द्या, डिबेंचर आहे। टोटल करा, टोटल आली 10 लाख। टोटल किती आली? 10 लाख। हे झाले आपले फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स। मग फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड सोडवणं खूप सोपं आहे, फक्त लायबिलिटी साईड बघायची आणि 3 घटक लक्षात ठेवायचे, त्याच्यापैकी जे प्रॉब्लेममध्ये असतील त्याची टोटल करायची। पहिला प्रेफरन्स शेअर कॅपिटल असेल तर रेकॉर्ड करा, दुसरा लोन असेल तर रेकॉर्ड करा, नव्हता आपण रेकॉर्ड नाही केला, तिसरा डिबेंचर होता आपण रेकॉर्ड केला, टोटल केला, फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड मिळालं। त्याच्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल आणि रिझर्व अँड सरप्लस याची सोडवण्याची गरज नाही आहे। इक्विटी शेअर कॅपिटल इथं दिलेला आहे 10 लाख आणि रिझर्व अँड सरप्लसमध्ये काय काय येतं?
तर इथं जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस हे सर्व रिझर्व्ह आहे. मग 10 आणि 1 11, 11 आणि 4 15. मग रिझर्व्ह अँड सरप्लसची टोटल इक्विटी शेअर कॅपिटलची टोटल किती 15 लाख. तर आपल्याला माहिती आहे डायरेक्ट सूत्र लिहा. मग सूत्र पहिला फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड किती 10 लाख डिवायडेड बाय इक्विटी शेअर आणि रिझर्व्ह अँड सरप्लसची टोटल करायची. मग इक्विटी शेअर किती घ्या कॅल्क्युलेटरवर 10 लाख प्लस 10 लाख प्लस वाटलंच तर असं घ्या, वाटलंच तर नाही समजलं तर प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. मग रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये 2 रिझर्व्ह आहे, जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस. मग जनरल रिझर्व्ह किती 1 लाख प्लस प्रॉफिट अँड लॉस किती 4 लाख. संपलं. मग परत टोटल रेशो करा 10 लाख भागिले 10 आणि 1 11 आणि 4 15, 15 लाख. आणि मग कॅल्क्युलेट करा 10 लाख भागिले 15 लाख. उत्तर आला 0.66 आणि पुढे आपल्याला 1 अटॅच करायचं आहे ॲज टू 1. संपलं कॅपिटल गिअरिंग रेशो. तर इतक्या इझी पद्धतीने आपण कॅपिटल गिअरिंग रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. कॅपिटल गिअरिंग रेशो कॅल्क्युलेट करताना सुद्धा लायबिलिटी साईड बघा. कॅपिटल गिअरिंग रेशोचा पहिले फॉर्म्युला पाठ करा. फॉर्म्युला आहे फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्समध्ये 3 ट्रान्झॅक्शन येतात, ते लक्षात घ्या. ते फक्त लायबिलिटी साईडला बघायचे. प्रेफरन्स शेअर कॅपिटल, लोन आणि डिबेंचर. त्याच्यापैकी इथं फक्त प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि डिबेंचर होते. दोघांची टोटल करा 10 लाख फिक्स इंटरेस्ट बेअरिंग फंड्स मिळाले. त्याच्यानंतर इक्विटी शेअर आपल्याला माहिती इथं दिलेले बघा. इक्विटी शेअर 10 लाख. मग 10 लाख घ्या प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. बरेच मुलं फक्त जनरल रिझर्व्ह घेतात. प्रॉफिट अँड लॉस जर लायबिलिटीला दिला तर तो सुद्धा रिझर्व्हच आहे. मग प्रॉफिट अँड लॉस आणि जनरल रिझर्व्ह 1 आणि 4 5. मग बघा टोटल इक्विटी शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस किती आले 15 लाख. 10 लाख भागिले 15 लाख करा. उत्तर आलं 0.66 ॲज टू 1. या पद्धतीने आपण कॅपिटल गिअरिंग रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. दोस्तों बहुत इजी है कैपिटल गियरिंग रेशो कैलकुलेट करना, और कैपिटल गियरिंग रेशो भी बार बार एग्जाम में पूछा जाता है. तो कैपिटल गियरिंग रेशो कैसे कैलकुलेट करेंगे, तो सिंपल टेक्निक है. पहले हमें लिखना है उसका फॉर्मूला. फॉर्मूला क्या है, कैपिटल गियरिंग रेशो का फॉर्मूला अच्छे से लर्न करके रखिए. कैपिटल गियरिंग रेशो का फॉर्मूला है फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड्स डिवाइडेड बाय इक्विटी शेयर कैपिटल प्लस रिजर्व एंड सरप्लस. अब हमारी कंसेप्ट क्लियर होनी चाहिए कि फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड्स किसे कहते हैं, या तो फिर फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड्स में क्या क्या हम लोग ले सकते हैं. तो पहला सिंपल लॉजिक है, कैपिटल गियरिंग रेशो कैलकुलेट करते टाइम सिर्फ और सिर्फ हमें लायबिलिटी साइड को देखना है, असेट साइड की ज़रूरत नहीं. लायबिलिटी साइड के अकॉर्डिंग हम कैपिटल गियरिंग रेशो कैलकुलेट कर सकते हैं. तो सबसे पहला पॉइंट है सर, फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड्स में क्या क्या ले. तो फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड्स में हमें सिर्फ 3 पॉइंट्स याद रखने हैं. पहला है प्रेफरेंस शेयर कैपिटल, इसमें आता है. दूसरा इसमें आता है लोन्स, लॉन्ग टर्म लोन्स, और तीसरा इसमें आता है डिबेंचर. तो यहाँ पे चेक कीजिए, प्रेफरेंस शेयर कैपिटल है, फिर लीजिए प्रेफरेंस शेयर कैपिटल 5 लाख. लोन्स है क्या, लोन्स नहीं है, छोड़ दो. तीसरा डिबेंचर है, फिर डिबेंचर को लेना है. 5 और 5 10 लाख हमारा टोटल आएगा फिक्स इंटरेस्ट बेयरिंग फंड्स. 10 लाख मिलने के बाद में दूसरी कंसेप्ट इक्विटी शेयर कैपिटल, यहाँ पे सॉल्व करने की भी जरूरत नहीं. इक्विटी शेयर कैपिटल पहले नंबर पे दिया हुआ है 10 लाख प्लस रिजर्व एंड सरप्लस, फिर जनरल रिजर्व 1 लाख, एंड प्रॉफिट एंड लॉस भी हमारा रिजर्व का बैलेंस है. फिर जनरल रिजर्व और प्रॉफिट एंड लॉस 1 लाख और 4 लाख, फिर 10 1 और 4 टोटल आया 15. 10 और 10 लाख डिवाइडेड बाय 15 लाख. ऐसा करने के बाद में हमें आंसर मिलेगा 0.66 एज टू 1. तो इतने बेसिक और इतने इजी टेक्निक से हम लोग कैपिटल गियरिंग रेशो कैलकुलेट कर सकते हैं. बहुत इजी आहे रेशो कॅल्क्युलेट करणं दोस्तों, सिर्फ रेशो लर्न होणे चाहिए. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. आज आपण नवीन रेशो कॅल्क्युलेट केले 3, करंट असेट टू फिक्स असेट. करंट असेट घ्यायची, त्याला डिवाइड करायचं फिक्स असेट. हा रेशो फक्त असेटवरून कॅल्क्युलेट करायचा. डेट टू इक्विटी रेशो खूप महत्त्वाचा होता. डेट टू इक्विटी रेशोचा अगोदर फॉर्म्युला लिहा. डेट टू इक्विटी रेशोचा फॉर्म्युला टोटल डेट डिवाइडेड बाय नेटवर्थ. टोटल डेट म्हणजे कर्ज. कर्जामध्ये काय काय येतं, लॉन्ग टर्म लोन, शॉर्ट टर्म लोन आणि डिबेंचर. मग याच्यापैकी फक्त डिबेंचर होते, मग टोटल डेट आपले फक्त 5 लाख. त्याच्यानंतर
नेट वर्थ म्हणजे काय, तर शेअर होल्डरचे फंड. मग शेअर होल्डरचे फंडमध्ये इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर दोन्ही येतात. या व्यतिरिक्त रिझर्व्ह आणि सरप्लस सुद्धा येतात. मग बघा, इक्विटी शेअर घ्या, प्रेफरन्स शेअर घ्या, जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस हे सर्व तुमचे नेट वर्थ आहे, शेअर होल्डरचे फंड आहे. शेअर होल्डरचे फंड टोटल आले 20 लाख आणि त्याच्यानंतर मग त्यांचा भागाकार करा आणि रेशो कॅल्क्युलेट करा. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही रेशो कॅल्क्युलेट करू शकता. एक लॉजिक मी तुम्हाला शिकवलं. डेब्ट इक्विटी रेशो आणि कॅपिटल गिअरिंग रेशो हे दोन रेशो सोडवताना फक्त लायबिलिटी साईड बघायची आणि सोडवायचं. तर इतक्या सिंपल पद्धतीने आपण रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. पुढच्या लेक्चरला परत आपण नवीन रेशोची प्रॅक्टिस करूया. इथं आपण थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.